बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत। दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणातील त्याची शिक्षा कायम ठेवत त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत। हे प्रकरण 2010 सालचं आहे। आता पता लापता या चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपाल यादवने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड करून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। मात्र चित्रपटाला अपेक्षित यश न मिळाल्याने कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही। त्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेतली। 2018 मध्ये मजिस्ट्रेट न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादव यांना दोषी ठरवत 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला। त्यानंतर प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं। न्यायालयाने त्याला थकबाकी भरण्यासाठी संधी दिली होती, मात्र दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्याच्या भूमिकेतील विसंगतीवरही प्रश्न उपस्थित केले। दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले, पण अंतिम निर्णय काही होऊ शकला नाही। अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवत राजपाल यादवला 3 महिन्यांचा तुरुंगवास भोगण्याचे आदेश दिले। तसेच त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आलाय।